राजकीय बातम्यांचा वेध घेतल्यानंतर आता पुढचा रिपोर्ट आहे लाडकी बहीण योजनेवरचा। नंदुरबारच्या धडगावात स्टेट बँकेमध्ये महिलांची चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडलेली आहे। लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी साठी महिलांची मोठी गर्दी झाली होती। या चेंगराचेंगरीत 2 महिला बेशुद्ध पडल्या होत्या। नियोजनाअभावीच ही घटना घडल्याचा आरोप होतोय। पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट। नंदुरबारमध्ये बँकेत महिलांची चेंगराचेंगरी। दोन महिला बेशुद्ध, लाडक्या बहिणींचे हाल। ई-केवायसी साठी 2 किलोमीटर पर्यंत रांग। महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेला राज्यात मोठा प्रतिसाद मिळतोय। लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाल्यावर आता पैसे काढण्यासाठी आणि केवायसी करण्यासाठी महिलांची बँकांमध्ये मोठी गर्दी होते। नंदुरबारच्या धडगावातही स्टेट बँकेत ई-केवायसी साठी सकाळपासून गर्दी झाली होती। 2 किलोमीटर पर्यंत महिलांची रांग गेली होती। मात्र हीच गर्दी जीवावर बेतली असती, कारण तुम्ही दृश्य बघा। छोट्या जागेत किती मोठ्या प्रमाणात महिलांची झुंबड उडाली आहे। याच गर्दीचं रूपांतर चेंगराचेंगरीत झालं। या घटनेत 2 महिला बेशुद्ध पडल्या। दोन्ही महिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। दुसरीकडे महिला आणि पुरुषांची वेगळी रांग नसल्यानं अनेक महिलांची छेड काढण्याचे प्रकार घडल्याचा आरोप होतोय। साम टीव्हीशी संवाद साधताना अनेक महिलांनी आपली व्यथा मांडली। आठवड्यामध्ये 3 दिवस चाललं होतं, बाकी दिवस सगळं बंद होतं। आज पण चाललंय, सांगितलं पण आज पण बंद आहे। आम्ही काय करणार? रोज आमचे का भाडं काही मोफत घेऊन येतं का कोणी? आम्ही रोज भाडं करून येतो, जातो, भाडं करून येतो, नाश्ता पण नाही, पाणी पण नाही भेटत। आमच्याकडे लहान बाळ आहे, तिकडे बसलंय, ते रडतंय। खरं तर अशी गर्दी होणार असं अपेक्षित असताना बँकांकडून मनुष्यबळाचं कुठलंच नियोजन केलं जात नाही। नंदुरबार सारखे कमी जास्त प्रकार राज्यात अनेक बँकांमध्ये होत आहेत, मात्र बँक प्रशासन उदासीन असल्याचं चित्र आहे। दरम्यान अपुऱ्या व्यवस्थेवरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे। महिलांना एका ठिकाणी बोलवून त्यांना कुठली सुरक्षा द्यायची नाही, त्यांना कुठल्या सवलती द्यायच्या नाही, चेंगराचेंगरी होते। परंतु या सरकारला याच्याशी काही घेणं देणं नाही। त्यांना फक्त असं वाटतंय की लाडक्या योजनेअंतर्गत पैसे वाटले की महिला भरभरून मतं देतील, परंतु आज प्रश्न सुरक्षिततेचा आहे आणि म्हणून या सरकारला जी सत्ता जाण्याची भीती वाटते, या भीतीपोटी हे सगळं घडतंय असं आमचं मत आहे। लाडकी बहीण योजनेवरून राज्यात कुठे चेंगराचेंगरी होते, कुठे ग्राहक सेवा केंद्र बहिणींची लूट करते, तर कुठे बँका लाभार्थ्यांच्या कर्जाचे हप्ते परस्पर वळते करून घेत आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणी पुरत्या हतबल झाल्यात। सरकार मात्र केवळ कारवाईचा इशारा देण्यात धन्यता मानते। कुठच्याही महिलेचे पैसे डायरेक्ट अकाउंटला जमा करून घेणं आणि ते अकाउंट ॲक्टिवेट करणं, याच्यावर देखील कायदेशीर कारवाई करू असं सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये महिलांवर अन्याय होणार नाही, ही दक्षता बँकेने घेतलीच पाहिजे। बँक जर याच्यामध्ये काही बँका, मी सगळ्याच बँका म्हणत नाही, काही बँका जर याच्यामध्ये हलगर्जीपणा करत असतील तर त्यांना कारवाईला सामोरं जावं लागेल। लाडकी बहीण योजनेला मिळालेला प्रतिसाद पाहता बँका आणि पोस्ट यांनी गर्दीचं अचूक व्यवस्थापन करून सजग राहणं गरजेचं आहे। धडगाव सारख्या घटना टाळण्यासाठी सरकारने ही उपाययोजना करणं आवश्यक आहे। सागर निकावडेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, धडगाव, नंदुरबार।